पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी आजच्या आपल्या विकली मीटिंग मध्ये. आणि आज आपल्यासाठी खूप स्पेशल मीटिंग होणार आहे. लाईफ चेंजिंग प्रोग्राम आजचा असणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की वही पेन जर किंवा डायरी पेन जर नसेल तर लवकर घेऊन बसा. कारण जे काय आपल्याला पॉइंट्स मिळणार आहेत ते जर आपण लिहून ठेवले तर नक्कीच आपण आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठी ग्रोथ करू शकतो आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने अचिव्हमेंट करू शकतो. तर आज पार्टिसिपंट्स खूप छान जॉईन झालेले आहेत आणि अजूनही संख्या वाढते आहे. तर आजचं जे आपलं प्रोग्राम आहे, सिक्स बेसिक मधला दुसरा पार्ट, 2 नंबरचं जे बेसिक आहे त्याच्यावरती आजचं बेसिक आहे. आजचं प्रोग्राम आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉस्पेक्ट लिस्ट आणि ड्रीम लिस्ट हा सेकंड नंबरचा आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण 1 नंबरचं जो आपलं सिक्स बेसिक मधला 1 नंबरचं पार्ट आहे, 100% प्रोडक्ट यूज, ते पाहिलं होतं. तर त्याच्यावरती डॉक्टर टिळेकर सरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं. आणि आढाव मॅडमने खूप जबरदस्त पद्धतीने पोस्टिंग केली होती. तर याच पद्धतीने आपण दर आठवड्याला आपल्या मीटिंग अजून त्याच्यापेक्षा सरस होत जाणार आहे. कारण आपण जस्ट गेल्या आठवड्यातच सुरुवात केली आणि ही दुसरीच मीटिंग आहे म्हणावं लागेल आपल्या या विषयावरती. तर आज खूप मी एक्साइटेड आहे की आपल्यामध्ये असे एक व्यक्तिमत्व येणार आहे की डॉक्टर बेद्रे सर. ते स्वतः क्लास 1 ऑफिसर आहेत. पशुसंवर्धन विभागामध्ये ते सध्या कार्यरत आहेत. आणि पार्ट टाइम मध्ये ते बिझनेस डेव्हलप करतात. ते खूप छान पद्धतीने 100% जोर लावून किंवा डेडिकेशनने ते काम करतात. आणि खूप छान पद्धतीने टीम डेव्हलप करतात ते. आणि टीमला जे गोष्टी द्यायला पाहिजे ते खूप छान पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन असते. तर डुप्लिकेशनचा बिझनेस आहे हा. आपणही जर स्वतःहून आपण शिकलो तरच आपण टीमला देऊ शकतो. तर त्याच्यासाठी डे 1 पासून मी त्यांना ओळखत आहे. खूप अभ्यासू त्यांची प्रवृत्ती आहे. दररोज वाचन करणे, व्हिडिओ बघणे किंवा मग झूम मीटिंग, इव्हन माझ्यापेक्षा जास्त झूम मीटिंग ते करतात, मी बघतो बऱ्याच वेळेला. तर खूप छान पद्धतीने आपल्याला नॉलेज मिळणार आहे. तर आज वेळ झालेली आहे आपले, अजून पुढे आपण बोलणारच आहोत. पण आज ज्या विषयाचं आपल्याला नॉलेज मिळणार आहे की आपण आपल्या ड्रीमची आणि प्रॉस्पेक्टची लिस्ट कशी बनवायची, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घ्यायला खूप उत्सुक आहोत. तर मी वेलकम करतो डॉक्टर बेद्रे सर. पुण्यातून नांदेड सिटीमध्ये राहतात आणि खूप छान पद्धतीने ते बिझनेस डेव्हलप करतात ते. सो प्लीज हेल्प मी वेलकम डॉक्टर बेद्रे सर. वेलकम सर. आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. जय आरसीएम सगळ्यांना. जय श्री. जय हरश्याम. आवाज येतो सर? यस सर. यस सर. तर आत्ताच माझी ओळख डॉक्टर गैरे सरांनी करून दिलेली आहे. तर माझं नाव डॉक्टर दत्तात्रय बेद्रे. मी सध्या पुण्यामध्ये राहतोय आणि पार्ट टाइम मध्ये हा बिझनेस करत आहे. मी पशुसंवर्धन खात्यामध्ये नोकरी करत आहे, पण त्याचप्रमाणे पार्ट टाइम मध्ये हा बिझनेस मागच्या 2 वर्षापासून करत आहे. माझी सगळ्यांना एक विनंती राहील की सगळ्यांनी आपलं जर व्हिडिओ चालू केला तर बरं होईल. कारण गैरे सर आपले रेकॉर्डिंग म्हणजे लाईव्ह रेकॉर्डिंग करत आहेत. जर शक्य असेल तर प्रत्येकाने व्हिडिओ चालू केला तर बरं होईल. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आज एक सिक्स बेसिकचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण घेणार आहोत. तर मी सुरुवातीला स्क्रीन शेअर करतो. दिसतंय का सर? यस सर. दिसतंय. येस. तर जय आरसीएम सगळ्यांना पुन्हा एकदा. जय श्री.
तर आपण जे आरसीएम मध्ये जे काम करत आहोत, तर ते आपण कशा पद्धतीने करावे किंवा काय करायला पाहिजे, आणि काम प्रोफेशनल कसे असते किंवा अनप्रोफेशनल काय. आता एक एक फोटो आहे, त्यात बघा, हा मुलगा एक अंगठा चोकत आहे. म्हणजे तो टाइमपास करत, थोडक्यात टाइमपास वर्क करत आहे, जेणेकरून त्याला काय दूध मिळणार नाही. पण दुसऱ्या फोटोमध्ये बघा, तो दूध बाटलीमध्ये दूध पित आहे, म्हणजे तो प्रोफेशनल वर्क करत आहे. अशा प्रकारे एक प्रोफेशनल वर्क जर आपण केलं तर आपण काही करू शकतो. कारण कामयाबी के आगे आने वाले लोग के अलार्म क्लॉक नाही उनका जुनून जगत आहे. आणि कुठल्याही माणसाचं जर कामयाबी व्हायचं असेल तर त्याला आपला जो सकाळचा असतो ना अलार्म, तो जागवत नाही, तर त्याचं जुनून जो आहे, त्याचं जे ड्रीम्स जे आहेत किंवा त्याचं जे त्या आयुष्यामध्ये काय करायची इच्छा आहे, ते जागवत आहे. जिनके छोटे छोटे आंखों में बड़े बड़े सपने होते हैं, इतिहास में उन्हीं के पन्ने होते हैं. जे कोणी स्वप्न बघतात, चांगले स्वप्न बघतात, किंवा त्यांचे जे काय इच्छा आकांक्षा, जर त्यांनी पहिल्यापासून जर चांगल्या पद्धतीने केलं किंवा त्यामध्ये जर त्यांनी पूर्ण झोकून जर काम केलं, तर त्यांचा खरोखर इतिहास घडतो. आणि आजपर्यंत हिस्ट्री आहे, ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांची हिस्ट्री झालेली आहे. आणि आरसीएम सारखा हा बिझनेस खरंच आपल्याला मिळालेला आहे, आणि आपण हा बिझनेस निवडला नाही, तर आपण यात आलेलो आहे. देवाची इच्छा आहे की आपण यात यावं. तर आपण खरंच आपण सगळे नशीबवान आहेत की आपण आपल्याला हा बिझनेस भेटलेला आहे. तर मागच्या वेळी टिळेकर सरांनी 6 बेसिक जे आहेत आपले आरसीएमचे, त्यामधला पहिला जो 6 बेसिकचा पहिला जो आहे प्रकार, यूज द प्रोडक्ट शेअर प्रोडक्ट्स अँड डिस्प्ले, हा सरांनी घेतलेला आहे. आज मी दुसरा 6 बेसिक दुसरा पार्टी घेणार आहे, मेक ए लिस्ट ऑफ ड्रीम्स अँड प्रॉस्पेक्ट्स. म्हणजे आपल्या स्वप्नाची लिस्ट कशी बनवायची, आणि प्रॉस्पेक्ट प्रॉस्पेक्ट म्हणजे आपली जी यादी आहे, म्हणजे आपले जे आपण जे जॉईन करणार आरसीएम त्यांची यादी कशी बनवायची त्याबद्दल बोलणार आहे मी. तर ड्रीम हे एक फ्यूल आहे आपल्या, जी आपली जर्नी आहे आरसीएमची, जी आपली जर्नी, जी आपल्याला लांब जायचं डायमंड पर्यंत, त्या जर्नीसाठी एक फ्युलचं काम करतं ड्रीम्स. तर ड्रीम ड्रीम जर पाहिलं तरच काय होऊ शकतं. आता म्हणतो ना आपण, जर कोणाला काही काम करायचं नसेल किंवा कोणाला काही इच्छा नसेल काय करायचंय काय, तर ते बहाणं म्हणत असतो किंवा काहीतरी एक कारण सांगत असतो, मला हे जमणार नाही, किंवा मला आता हिमालय पर्वत चढायचं जमणार नाही, किंवा मला गाडी चालवायला जमणार नाही, एक उदाहरण. पण जर त्यानं जर मनानेच ठरवलं, त्या मनाने जर ठरवलं तर ते काही करू शकतो. तर नेटवर्क मार्केटिंग ह्याच प्रमाणे हे ड्रेमरचा बिझनेस आहे. ज्या जे माणसं जे माणसं आपल्या आयुष्यामध्ये श्वास घेतात, म्हणजे थोडक्यात जगत आहेत, ते ड्रेमर्स आहेत. कारण त्यांनी ड्रीम बघितलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे हा नेटवर्क मार्केटिंग हा ड्रेमरचा बिझनेस आहे. ज्यांनी ज्यांनी ड्रीम बघायचे त्यामध्ये हे त्यांचे पूर्ण होऊ शकतात. हा असा बिझनेस आहे. नाही तर जे आहे ते आपण फोटोमध्ये बघू शकता, आपण बघा तो एक झोपलेला आहे, एक असं, म्हणजे काय जर नाही करायचं तर काय, आज जसं आहे तसं आपण जसं लाईफ जगतो तसं जगणार आहे. पण जर खरंच आयुष्यात काय करायचं असेल तर ड्रीम्स खूप महत्वाचे आहेत. आता काही माणसं दुसऱ्याच्या स्वप्नासाठी पूर्ण काम करतात. उदाहरण मोठ्या बिझनेसमॅन असतील, मोठे मोठे टाटा, अंबानी, बिर्ला, त्यांच्याकडे जे नोकर आहेत काम करतात, ते त्यांच्यासाठी काम करतात. त्यांनी काम केलं, त्यांना पैसा मिळतो, त्यांचं ड्रीम पूर्ण होतात. पण बाकीच्यांचं काय? तर काही माणसं स्वतःसाठी काम करतात. जर जी स्वतःसाठी काम करतात ते खरंच म्हणजे त्यांचं लाईफ होते, आणि त्यांचे अचीव जे आहेत गोल किंवा त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण होतात. तसाच आपला जर आपला ड्रीम पूर्ण काय असेल तर आपल्याला आरसीएम बिझनेस हा खूप छान प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे किंवा आपल्याला भेटलेला आहे. तर आपण फक्त त्यामध्ये काय करायचं, सगळं प्लॅटफॉर्म तयार आहे, कंपनी तयार आहे, त्याचे प्रोडक्ट तयार आहेत, प्रोडक्ट खूप क्वालिटी प्रोडक्ट आहेत, फक्त आपल्याला ते वापरायचे आहेत. वापरायचे आहेत आणि आपल्याला वापरल्यानंतर आपल्याला आवडल्यानंतर आपल्याला तो शेअर करायचा किंवा बिझनेस करायचा किंवा खाली डेव्हलप करायचं आपली टीम. कारण कसं आहे, कुठलाही मोठा माणूस जर आयुष्यात बनायचं तर बिझनेसचे पर्याय नाही. कारण बिझनेस करूनच मोठा माणूस बनू शकतो. आणि आपल्याला काही बाकी काय करायची गरज नाही, काय गुंतवायची गरज नाही, काही नाही, फक्त आपल्याला प्रोडक्ट वापरायचे आहेत, प्रोडक्ट यूज करायचे आहेत आणि शेअर करायचे आहेत. आता शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार जर ॲडव्हर्टाईज करत असतील टॉयलेट क्लिनरचे, गुटख्याचे, तर आपल्याकडे एकासाठी भारी प्रोडक्ट आहेत. आपले अबव 400 प्रोडक्ट आहेत, जे की क्वालिटी आहेत, ज्या क्वालिटीमध्ये आपल्याला काही कॉम्प्रोमाइज नाहीच. आणि त्याचे आपले बिझनेस करायला लाजायची काही गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपण प्रोडक्ट वापरलं, शेअर केलं तर आपल्याला खरंच आपण आयुष्यामध्ये चांगली ग्रोथ करू शकतो. आणि स्वप्न जे आहेत, आपली स्वप्न तुम्ही जर चांगली केली तर त्याचं तुम्ही पूर्ण होणारच आहे.
आता आपले दोन माइंड असतात, एक प्रकार एक एक असतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस, म्हणजे एक बाह्य मन आणि सुप्त मन, म्हणजे अंतर्मन म्हणतो आपण. बाह्य मन जे आहे ते फक्त 10% पॉवरफुल असतं, आणि सबकॉन्शियस माइंड जे आहे म्हणजे अंतर्मन ते 90% पॉवरफुल असतं. थोडक्यात आपण जर म्हणलं बाह्य मन राम, तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन हे हनुमान असतं. बाह्य मन जर आपण म्हणलं अलाउद्दीन, तर हे जिनी असतं. म्हणजे जे काही आज्ञा देईन, जे काही ऑर्डर सोडेन ते पूर्ण करतो सबकॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियस माइंड हे 24 तास पॉवरफुल असतं, म्हणजे 24 तास ते काम करतं. तर याप्रमाणे आपण जर आपल्या मनाला काही म्हणजे आपल्या माइंडला जर आज्ञा दिली, किंवा आपण जर हे केलं 24 तास जर माइंड काही सेटअप केला, तर ते पूर्ण होतं. ही ताकद आहे. आता आपण पिक्चर पाहिला असेल तो ओम शांती ओम, शाहरुख खानचा. त्यात शाहरुख खान म्हणतो बघा, अगर आप किसी किसी शिद्दत से चाहो, किसी को शिद्दत से चाहो, तो आपको आपको पूरी कायनात उसे मिळवणे मदत करते. तसं आहे. मग जर आपण जर खरंच मनापासून जर काही मनात ठरवलं माइंड मध्ये, तर ते पूर्ण होत आहे. ताकद आहे. फक्त त्याचे दोन दोन त्याचे एक गोष्ट आहेत. एक तर ती जी आपल्या ठरवलेल्या माइंड मध्ये आहे, काय जो मला जी पाहिजे गोल आयुष्यामध्ये, जे काही असेल, कोणाला गाडी घ्यायची असेल, कोणाला बंगला बांधायचा आहे, कोणाला फॉरेनला जायचंय, काही काही ठरवू शकता तुम्ही, काही गोल करू शकता, काही लिहू शकता. पण ते तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि लिहून तुम्ही त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन जर दिलं, म्हणजे वर्तमान काळात, म्हणजे थोडक्यात असं असं माइंड करायचं की मी हे घेतलेलं आहे, किंवा मी करतोय, किंवा मी हे मला मिळालेलं आहे. त्यात आणि सकारात्मक नकारात्मक काही बोलायचं नाही. मला असं म्हणायचं नाही की मला हे मिळणार मिळेल किंवा मिळणार नाही, असं नाही म्हणायचं. भविष्य काळ बोलायचं नाही, वर्तमान काळ बोलायचा. आणि सकारात्मक म्हणजे निगेटिव्ह काय बोलायचं नाही. मी आजारी पडणार नाही असं बोलायचं नाही. मी धष्टपुष्ट आहे, सदृढ आहे असं बोलायचं. बरोबर आहे. तर असं जर आपण जर माइंडला जर आपण आज्ञा दिली, किंवा माइंडला जर आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं, तर ते पूर्ण होतं. आणि तुम्ही काही बोलू शकता स्वप्नामध्ये, तुम्ही काही लिहू शकता स्वप्न. तुम्ही तुम्ही प्रत्येकानं आता एक आता आपलं लेक्चर झालंय की तुम्ही ड्रीम्स बनवा सगळे. एक ड्रीम बुक बनवा. ड्रीम बुक तुम्ही ड्रीम बुक बनवताना तुम्ही एक स्वतःचा पहिल्या पानावर फोटो लावा. त्या खाली लिहा तुम्ही आय कॅन डू, आय विल डू, मी पूर्ण करेन, मी करेनच, असं करा. आणि एक छानपैकी तुम्ही ड्रीम बुक बनवा. आता तुम्हाला मी ड्रीम बुक दाखवतो माझं पुन्हा. पण आधी ड्रीम बुक बनवताना महत्वाचे 5 पॉईंट आहेत. डिसाइड अँड बिलीव्ह इट, म्हणजे तुम्ही ध्येय ठरवा. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला तुम्ही झोपलेला आहात, रात्री चुकून जर तुम्हाला देव प्रसन्न झाला, आणि देव जर तुमच्याकडे आला आणि विचारलं की तुला बाबा काय पाहिजे, तर तुम्हाला काय आठवणार नाही काय पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही काय मग एक जण म्हणेन कोण गाडी पाहिजे, काय पाहिजे, बंगला पाहिजे, काही म्हणेन. तर फिक्स नाही राहणार की काय पाहिजे. तर म्हणजे त्याला थोडक्यात ध्येय फिक्स नाहीये. तर त्याप्रमाणे तुम्ही ध्येय फिक्स करा, ते बिलीव्ह करा, विश्वास विश्वास करा त्याच्यावर, तर ते पूर्ण होईल. तर तुम्ही ते डिसाईड केलं पाहिजे अगोदर. तुम्ही लिहा तुमचे तुम्ही तुमचे स्वप्न आहे ना, 100 स्वप्न लिहा, 200 करा. पण तुम्ही आधी त्या कागदावर लिहा आणि त्याला सिरियल द्या. मला स्वप्न कधी महिन्यात पाहिजे, 6 महिन्यात पाहिजे, 4 महिन्यात पाहिजे, किंवा वर्षात पाहिजे, किंवा काही तुमचं जे असेल, असं तुम्ही सिरियल करा. 100 स्वप्न लिहा, तुम्ही 200 लिहा, आणि त्यावर तुम्ही फोकस करा. आणि तुम्ही कंटिन्यू ती दुसरा आहे आर. आर म्हणजे रीड अँड स्पीक डेली. तुम्ही ते लिहिण्यात रोज वाचा स्वप्न. तुम्ही ते बेडरूम मध्ये लावा, हॉलमध्ये लावा, तुम्ही चिटकून टाका ते स्वप्न. ते तुम्हाला ते विज्युअल द्यायला पाहिजे, दिसले पाहिजे समोर. आणि कंटिन्यू तुम्ही बोलत राहा. ते आज कोणी तुम्हाला म्हणेन हे काय बडबड करताय काय, म्हणू द्या. कारण कसं आहे, कोणी नाव ठेवल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. तर तुम्ही स्वप्न लिहा, त्यावर तुम्ही स्पीक करा, बोलत राहा. आता हे पर्सन फॉर्म्युला मोठा तुम्हाला एक 5 × 55 म्हणजे 5 × 55. तुम्ही जर एखादी गोष्ट दिवसातून 55 वेळा 5 दिवस कंटिन्यू जर लिहिली, तर ती पूर्ण होते. हा म्हणजे जुना हा सिद्धांत आहे मोठा. कुठलीही गोष्ट तुम्ही मला हे मिळालेलं पाहिजे आहे, किंवा मला हे पाहिजे, तुम्ही लिहा 55 वेळा 5 दिवस कंटिन्यू, तुम्हाला ते पूर्ण होणार. तिसरा ई आहे इंटर इन इकोसिस्टीम. तुम्ही जर आता डिसाईड केलं, ते त्याचं बिलीव्ह केला, वाचन केलं त्याचं कंटिन्यू, तर तुम्ही इकोसिस्टम मध्ये इंटर करा. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही तुमच्या आजूबाजूला तसे माणसं निर्माण करा. तुम्ही चांगल्या माणसाने देत राहा. जे गुरु असेल, ज्यांचे मोठे मोठे बिझनेस असतील, ज्यांचे चांगले लीडर असतील, त्यांचे सांगितलं अपलाईन असेल, आपले चांगले अपलाईन आहेत. आता आपल्याकडे अपलाईन सोनवणे सर, असे शेख सर, गैरे सर, असे भरपूर अपलाईन आहेत. सगळ्यांचे काय नाव घेऊ शकत नाही. असे अपलाईन तुम्ही सांगितलं राहा तुम्ही. आणि तुम्ही त्यांच्याकडून शिकत राहा काही ना काय. खरंच म्हणजे जर तुम्ही आपल्या आजूबाजूला चांगले माणसं जर निर्माण केले, चांगल्या बाजूला जर हे केलं, तर तुम्हाला खरंच त्याचा फायदा होणार.
आणि ऍक्ट ह्याच्या पुढचा महत्वाचा ऍक्ट डिले. तुम्ही तिन्ही गोष्टी केल्या, पण तुम्ही जर काम नाही केलं त्यावर ऍक्ट डिले म्हणजे तुम्ही दररोज काय ना त्यावर रोज काम केलं पाहिजे. रोज थोडं 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 ग्रोथ केली पाहिजे त्यामध्ये, तर तुमचं ते स्वप्न लगेच पूर्ण होणार. शेवटचा आहे मेजर रिटर्न. आता तुम्ही स्वप्न लिहिली, पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तुम्हाला स्वप्न मग तुम्ही मेजर केले पाहिजे. तुम्ही आता तुम्हाला जायचं दिल्लीला जायचंय. आपण काय दिल्लीला जायचं म्हणलं आपण काय करतो, थोडं पुढे गेले की अंतर बघणार आपण किती तास राहिले, किती वाजता पोहोचणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सगळे स्वप्न जे आहेत तुम्ही मेजर करा. म्हणजे वर्षामध्ये स्वप्न पूर्ण करायचे कोणते कोणते, गाडी असेल, काय तुमचं शिक्षण असेल, काय एज्युकेशन, कुठं फॉरेन ट्रिप असेल, तुम्ही सिरियली लावा इयर वाईज, आणि ते तुम्ही त्याच्यावर तुम्ही हे करा, फोकस करा. आता हे स्वप्न सगळ्या स्वप्न आपल्या आरसीएम आहे. मिशन रॉयल्टी म्हणजे गोल्ड पेन म्हणजे रॉयल्टी सगळ्या स्वप्न आहे. हे तुम्ही स्वप्न करा, ते व्हिज्युअलाइज करा तुम्ही. स्वप्न लिहिलं म्हणजे, आणि ते लिहिलं म्हणजे इथं इमेज तयार केली आपल्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये, तर ते पूर्ण होतं. तसं तुम्ही हे असे इमेज तयार करा, लिहा. असे असं तुम्ही लिहू शकता की मला किती इन्कम पाहिजे महिन्याला. एक 1 लाख असेल, 1 करोड असेल, काही इन्कम तुम्ही लिहायचं. म्हणजे व्हिज्युअलाइज करा. ही चित्र तुम्ही लावून घरामध्ये कुठं लावून टाका, चिटकून टाका. आता माझं स्वप्न होतं हे अशी कार घ्यायची. तर मी माझं स्वप्न पूर्ण केलं. मी जुलैमध्ये हे अशी कार घेतलेली आहे. असे स्वप्न मी लिहिले आहेत सगळे. आता माझं ड्रीम बुक आहे. मी ड्रीम बुक तुम्हाला दिसत असेल, हे ड्रीम बुक मी बनवलेलं आहे. त्यामध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. सगळं असे स्वप्न इयर वाईज स्वप्न लिहिलेले आहेत. आता काय सगळं फोकस होणार नाही, पण सगळे असं स्वप्न मी लिहिले आहेत सगळे. कुठलं स्वप्न पाहिजे कधी, असं विथ पिक्चर सेट केलेलं आहे मी तयार. तर तुम्ही प्रत्येक असे ड्रीम बुक तुम्ही बनवू शकता की कोणाला काय पाहिजे काय. आता ही फॉरेन ट्रिप असेल, असं तुम्ही स्वप्न बनवा, असं ड्रीम बुक बनवा तुम्ही, व्हिज्युअलाइज करा. तुमचं ते नक्कीच पूर्ण होईल, हे खात्री, आणि होणारच पूर्ण. असं ही स्वप्न आहे माझं पुढचं. अनेक याप्रमाणे तुम्ही स्वप्न बनवू शकता. स्वप्न तुम्ही बनवा, स्वप्न लिहा, स्वप्न तुमचे नक्कीच पूर्ण होणार, त्यात काय शंका नाही. आता आपलं जी स्वप्न लिस्ट तयार झाली, त्यानंतर पुढचं जे आपलं आहे प्रॉस्पेक्ट लिस्ट. म्हणजे स्वप्न तयार केली आपण, स्वप्न तयार केले, 600 स्वप्न आहेत, पण आता हे पूर्ण कसे करायचे, त्याला काहीतरी हे पाहिजे ना. तर स्वप्न तयार केले आपण आरक्षणामध्ये, चांगलं जर आपण चांगल्या प्रकारे काम केलं, आपल्या खाली जर चांगली टीम तयार झाली, तर आपण नक्कीच त्यात चांगले ग्रोथ करू शकतो. आणि आपण चांगले इन्कम महिन्याला किंवा मिळू शकतो. तर आता ह्यात आहे, आता तुम्ही आता ही आपली लिस्ट जी आहे ती आपल्यासाठी कच्चं मटेरियल, थोडं रॉ मटेरियल आहे आपल्या आरसीएम साठी, म्हणजे आपल्या टीमसाठी. तर तर लिस्ट जर बनवली आपण, तर आपल्याला म्हणजे आपल्याला सांगायची गरज नाही आपण कुठं आहेत, कोणाला सांगायचं आपल्या आरसीएमचं, कोणाला काय बोलायचंय, किंवा आपले टीम कुठं आहे, किंवा काय कसं आपण कोणाला नवीन माणसाला कसं सांगायचंय. तर लिस्ट तुम्ही काय करा, लिस्ट म्हणजे डोक्यात ठेवू नका फक्त. लिस्ट तुम्ही डायरीमध्ये जशी तुम्ही ड्रीम्स लिहिले त्याप्रमाणे तुम्ही लिस्ट ही डायरीमध्ये लिहा. कमीत कमी जर प्रत्येकानं जर ठरवलं, तर नाही म्हणलं तरी 1000 माणसं लिस्ट नक्की तयार होईल, त्यात शंका नाही. आता लिस्ट कशी बनवायचे, तर तर तुम्ही एक कॉलम आका, एक म्हणजे एक रेस्टरमध्ये तुम्ही एक पेजवर प्रत्येक रेषा ओढून तुम्ही तयार करा. त्यात तुम्ही ही लिहू शकता, तारीख तारीख लिहा, किंवा अनेक कुठलं वाटलं तुम्हाला जवळचे ना. आता पहिला जे आहे नातेवाईक, नाते भरपूर आहेत. आईकडचे नातेवाईक असतील, आईकडचे मावशी, मामा, काही आईकडले नातेवाईक, पुन्हा वडिलाकडले शेम तसेच, पुन्हा बहिणीकडचे नातेवाईक असतील, पाहुणे रावळे, जी जी कोण आहे ते सगळे तुम्ही लिस्ट बनवा. लिस्ट तुम्ही विथ तारीख डेट लिहा, त्याच्यावर मोबाईल नंबर लिहा, अशी तुम्ही लिस्ट बनवा. जर असं जर नाही म्हणलं तरी प्रत्येकाची लिस्ट कमीत कमी 200 ते 250 तयार नक्कीच होईल. दुसरे आहेत फ्रेंड्स. फ्रेंड्स मध्ये आता आपले शाळेचे मित्र असतील, कॉलेजचे मित्र मैत्रिणी असतील, पुन्हा जॉब मधले असतील, पुन्हा जे आपण आयुष्यात जे कुठे कुठे इकडे तिकडे जातो, कुठे ते भेटतात मित्र, ते मित्र असतील, किंवा ट्रेनमध्ये मित्र असतील, गाडीमधले मित्र असतील, हे सगळे तुम्ही लिस्ट बनवा, त्यांचे मोबाईल नंबर लिहा. प्रत्येकाचे नाही म्हणलं तरी फेसबुकला आणि इन्स्टाला कमीत कमी 500 ते 1000 लिस्ट नंबर असतील, त्यात तुम्ही लिहून काढा ते. त्याचप्रमाणे डायरी अल्बम. डायरी म्हणजे जुने आपले जे फोटो आहेत, जुने लग्नाचे फोटो आई वडिलांचे तिथले, किंवा जुने बहिणीचे असतील, भावाचे असतील, कोणाचे जवळच्या नातेवाईकाचे फोटो, त्यात तुम्हाला
तुमचे जे ओळखीचे आहेत त्यांचे तुम्ही नंबर घ्या, नंबर लिहा, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, इन्व्हाइट करा, त्यांना तुम्ही बोला, आरसीएम विषयी सांगा, त्यांना की खूप असा कसा हा म्हणजे आरसीएम काय आहे, याविषयी काय, कसे प्रोडक्ट आहेत, हे कसा हा बिझनेस आहे, याविषयी बोला तुम्ही. नक्कीच ते तुम्हाला जॉईन होतील. आणि चौथा आहे इतर इतर अदर्स मध्ये भरपूर आहेत, जे तुमच्या कळत न कळत तुमच्या सानिध्यामध्ये येतील. कुठेही, कुठे फिरताना, वॉकिंगला जाताना सकाळी, पुन्हा गाडीमध्ये, कुठं शॉपिंगला गेलं, जे कुठे कुठं आयुष्यात भेटतील ते सगळे त्यांचे लिस्ट तयार करा तुम्ही. ते तुम्ही डायरीमध्ये लिहा. तुम्ही त्यांना इन्व्हाइट करा किंवा तुम्ही तुमच्या अपलाईनला बोला, अपलाईन सांगतील. तर अशा प्रकारचं तुम्ही लिस्ट बनवेल. नक्कीच प्रत्येकाचे 250-250 जरी म्हणले तरी कमीत कमी 1000 लिस्ट तयार होईल. आणि याप्रमाणे जर आपण केलं तर नक्कीच आपला बिझनेस खरं डेव्हलप होईल. आरसीएम सारखा आपल्याला खरंच चांगला बिझनेस भेटलेला आहे. आपण खरं तसं करण्याचं म्हणजे धन्यवाद केलं पाहिजे की अशी आपल्याला अशी कंपनी भेटलेली आहे, जे की आपण कंपनीचे पार्टनर आहोत, जे की आपण कंपनीचे मालक आहोत. आणि मालकासारखं आपण जर राहिलं की आपण प्रत्येक प्रोडक्ट जर आपण सगळ्याला सांगितलं, शेअर केला, आपण वापरला, तर नक्कीच आपण यात चांगली ग्रोथ करू, त्यात काय शंका नाही. तर माझं एवढं. आता उदाहरणार्थ आता वॉरेन बफे काय म्हणतो माहिती का, झोपलेला असताना सुद्धा पैसा मिळाला पाहिजे असा माणूस शोधला पाहिजे. तर हे आरशेम असं खतरनाक आपल्याला, म्हणजे खतरनाक म्हणण्यापेक्षा एक मस्त प्लॅटफॉर्म आहे की जे आपल्याला मिळालेलं आहे. आणि नेटवर्क मार्केटिंग सारखा बिझनेस मध्ये खरंच कुठंच असा बिझनेस नाही की नेटवर्क मार्केटिंग सारखा आहे. आता त्या बिल गेट्स काय म्हणतात, अगर मुझे वापस से शुरू करने का मौका दिया जाए तो मैं नेटवर्क मार्केटिंग ही चुनूंगा. तर असंही एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यात काही वाद नाही. तर माझं सगळं सांगून झालेलं आहे. धन्यवाद. जय आरसीएम. अँड टू गैरे सर. थँक्यू डॉक्टर साहेब. खूप लिमिटेड टाइममध्ये आणि खूप जबरदस्त माहिती तुम्ही दिलेली आहे. आणि आज तसं पाहिलं तर आज हायेस्ट जॉईनिंग झालेत आपले पार्टिसिपंट, जवळपास 40 जॉईन होते. तर आपण गेल्या मिटिंगला जो आवाहन केलं होतं सर्वांनी, आपले अण्णासाहेब सर, सोनवणे सर किंवा आढाव मॅडम, महेश सर, सगळ्यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाने एक एक दोन दोन लोकांना सांगा. तर आज नक्कीच आपण ते करून दाखवलेलं आहे. आणि आज आपण 40चा आकडा पार केलेला आहे. तर नक्कीच आपण जर ही चालू ठेवलं तर 100 पर्यंत आपण ते पार करूया. आणि सर, एवढ्या लोकांना तुम्ही सांगितलेलं जे नॉलेज आहे त्याचा फायदा होऊन नक्कीच आपल्या बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्याचा फायदा मिळेल. तर आता आपण थोडासा रिव्ह्यू घेऊया. खूप छान, जबरदस्त. आणि दर आठवड्याला आपण असंच एक नवीन विषयावर आणि एक युनिक प्रोग्राम ठेवणार आहोत, जेणेकरून प्रत्येकाला काहीतरी नवीन नवीन ऐकायला मिळेल, नवीन नवीन शिकायला मिळेल. खूप छान. परत एकदा आपण बेदरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. थँक्यू सर. तर आता आपण रिव्ह्यू घेऊया. अजून वेळ आहे आपल्याकडे की सुरुवातीला तर आपल्याला आजच्या सेशनविषयी काय वाटलं त्याच्याविषयी घेऊया. आणि मग नंतर जर काही इतर सजेशन असतील तर त्याच्यावरती पण आपण चर्चा करूयात. तर सर्वात सुरुवातीला मी इन्व्हाइट करतो डॉक्टर शेख सर. त्यांना मी कोर्स बनवलेला आहे. त्यांनी त्यांचं मनोगत 1-2-3 मिनिटांमध्ये सांगावं. वेलकम सर. जय आरसीएम. जय आरसी. धन्यवाद सर्वांचे. अतिशय उत्तमरित्या आणि सोप्या भाषेत डॉक्टर बेदरे सरांनी आपल्याला सेकंड जो बेसिक आहे आपला त्या संदर्भात सांगितलेलं आहे. ड्रीम अँड लिस्ट. त्यांचं ड्रीम बुक त्यांनी दाखवलं नाही, तर मला अशी विनंती करायची की त्यांनी थोडा वेळ काढून ड्रीम बुक दाखवावं. कारण एक आयडियल ड्रीम बुक कसं असावं आणि त्याच्यावर ड्रीम मध्ये आपण काय काय केलं पाहिजे. पिक्चर तर आपण लावलंच पाहिजे, कारण आपलं माइंड जे आहे, सबकॉन्शियस माइंड, हे पिक्चरचं त्याला समजतात, शब्द समजत नाही. त्यामुळे पिक्चर गरजेचं आहे. आणि सुंदर असं त्यांनी हे ड्रीम बुक तयार केलेलं आहे. पिक्चर मग सबकॉन्शियस माइंड कसं समजतं याचं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर, समजा एक झाड आहे आणि त्याच्यावर माकड बसलेलं आहे आणि त्या माकडाने खाली उतरून टोपी घालून परत झाडावर चढलेला आहे. असं जर आपण पिक्चर बघितलं तर आपल्याला काय आठवतं, ते पिक्चर आठवतं, शब्द नाही आठवत. तर त्याप्रमाणे पिक्चर असणं फार ड्रीम मध्ये महत्वाचं आहे. आणि या अभियानाचा बेस, याच्यात जर आपल्याला ग्रोथ चांगली करायची असेल, ते ड्रीम्स आहेत.
तुमचे ड्रीम्स असतील तर नक्कीच तुम्ही या अभियानात यशस्वी होणार. आणि जसं टी सी सरांचं स्वप्न आहे की स्वास्थ्य क्रांती घडवायची, भारतात एक नवीन भारताची निर्मिती करायची, त्या संदर्भात नक्कीच आपण त्या यशस्वी होऊ शकतो. तर ड्रीम हे बेसिक पाया आहे. तर ड्रीम बुक सर्वांनीच तयार करावं. जसं बेद्रे सरांनी आवाहन केलं की प्रत्येकाने ड्रीम बुक तयार करावं. त्या फर्स्ट पेजेसवरती त्यांनी लिहावं की आय एम ए डायमंड, आय कॅन डू इट, खाली सिग्नेचर करावी. आणि प्रत्येक तुमचे जे जे स्वप्न आहेत, स्वप्न काही असू शकतं, असं नाही की ते तुमचे स्वतःचे स्वप्न पाहिजे, दुसऱ्याचे नाहीत. आणि स्वप्न असे पाहिजेत की ते तुम्हाला झोपून द्यायला पाहिजे. म्हणजे झोपेत पाहिजे स्वप्न नाही, पण ते स्वप्न तुम्हाला झोपू नाही द्यायला पाहिजे. तुम्हाला झोप नाही आली पाहिजे ते स्वप्न परिपूर्तीसाठी. तर हे अशी ड्रीम्स लिस्ट प्रत्येकाने तयार करावी आणि त्याच्यावर डेट टाकावी. आणि डेट टाकून आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतं डेट टाकून जमणार नाही, तर त्याचं प्लॅनिंग करायला लागेल. आणि प्लॅनिंग नंतर त्याच्यावर ऍक्शन करायला लागेल. डू द प्लॅन अँड टेक द ऍक्शन. तर याप्रमाणे निश्चितच प्रत्येकाने ड्रीम बुक तयार करावं असं मला वाटतं. आणि लिस्ट लिस्ट सुद्धा एक महत्वाचं बेसिक आहे. त्यांनी वेद्रे सरांनी फार सुंदररीत्या सांगितलं की लिस्ट कशी तयार करायची. आणि साधा मोबाईल जरी आपण उघडला तर मोबाईलमध्ये आपले 1000 कॉन्टॅक्ट सहज निघतात. तर त्यांनी डायरी जे म्हणाले ते फोन डायरी जर तुम्ही ओपन केली तर हजाराची लिस्ट सहज निघते. आणि ते आपण पाहत नाही, तर लिस्ट सर्वांनी काढावी आणि लिस्ट प्रमाणे हा जो बेसिक आहे ड्रीम अँड लिस्टचा, त्याप्रमाणे सर्वांनी वर्क करावं. परत मी अभिनंदन करतो परत बेद्रे सरांचं. फार सुंदररित्या सरळ आणि सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी उत्तम उदाहरणासह त्यांनी आजचं सेशन घेतलेलं आहे. त्यांना परत मी धन्यवाद देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. ओव्हर टू धैर्य सर. थँक्यू सर, थँक्यू. पुन्हा एकदा थोडंसं मी सांगू शकेल बेदरे सरांविषयी की आज संध्याकाळी 6 वाजता सरांनी पीपीटी बनवायला सुरुवात केली होती सर. आणि 8:45ला पीपीटी बनून झाली सरांची. म्हणजे बघा, जर ठरवलं तर काही होऊ शकतं, अवघड काहीच नाही. त्यांचं थोडंसं प्लॅनिंग नव्हतं आत्ताचं, पण थोडंसं अचानक ठरल्यामुळे त्यांनी ती तयारी केली. तर खूप छान. आपल्याला वेळ राहिल्यानंतर शेवटी आपण त्यांचं ड्रीम बुक पण बघणार आहोत. तर डॉक्टर टिळेकर सर आहेत, त्यांनी पण त्यांचा 2 मिनिटांमध्ये रिव्ह्यू द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. वेलकम डॉक्टर टिळेकर सर. नमस्कार, जय सर. जय हर्ष. खूप छान पद्धतीने आज डॉक्टर बेद्रे सरांनी आपल्याला 6 बेसिक मधला दुसरा पॉईंट समजून सांगितलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, या सिस्टम मध्ये आपण जे म्हणतो, म्हणजे जसं प्रोडक्ट वापरतो, दुसऱ्यांना आपण शेअर करतो, त्याचा अनुभव सांगतो. पण सगळ्यात महत्वाचे 6 बेसिक काय आहे हे जर आपण समजून घेतलं सर्वांनी, आणि त्याच प्रकारे जसं 6 बेसिक, त्यानंतर 7 कार्डिनल आणि 8 स्क्वेअर, हे जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर बिझनेस आपल्याला सगळ्यात सोपा जातो करण्यासाठी पण. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढं सर्व काम सोपं जातं. तर काही शब्दामध्ये, काही पंक्तीमध्ये काही लिहिलं असतं आणि ते सत्य होणारच असतं. तर काही लीडर आहेत आणि त्यांच्या काही पंक्ती आहेत. जसं आपण काम करतो, आपल्याला कोणतरी नाव ठेवणारच आहे. कारण कोणती तरी व्यक्ती जर आपण चांगल्या मार्गाने काम करणार आहेत तर 4 माणसं नाव ठेवणार असतात. पण आपण तिकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. आणि जसं दुनिया से हटके काम करोगे तो दुनिया हंसेगी, लेकिन आप चाहते हैं कि दुनिया आपको माने, तो दुनिया से हटके काम करना पड़ेगा. जिसने ये काम किया है आज बहुत बड़े लीडर बन चुके हैं. सर, मैं हिंदी बोलने का इसलिए कोशिश करता हूँ कि ये बिजनेस एक खाली महाराष्ट्र में नहीं है, ये आपको बाहर भी जाना पड़ेगा. और ये मेरा ड्रीम है कि एक दिन मैं महाराष्ट्र के बाहर भी जा जाऊंगा. दूसरी बात यह है सर कि आज ये सेशन हुआ है ना सर, तो इसमें से क्या होगा कि आप हर व्यक्ति, हर लीडर एक आरसीएम का अभियान का जो एक मुखिया बनने वाला है. इसलिए तो एक कुछ पंक्तियां बहुत बताने की बहुत, लेकिन मेरे लिए 2 मिनट का समय दिया है. जैसे कि किसी लीडर ने कहा है, नव युग की तैयारी कर लो, युग परिवर्तन का समय आ गया, एक नया इतिहास रचने के लिए धरती पर अभियान, आरसीएम अभियान आ गया. ठीक है, थैंक यू सर. सर, कुछ
मेहमान आ चुके हैं मेरे इस प्रोग्राम में, तो उनके भी कुछ प्रॉब्लम सॉल्व हो गए सर। तो उनके लिए भी कुछ 2 मिनट का समय दे दे तो अच्छा होगा सर। थैंक यू सर। थँक्यू टिळेकर सर, खूप जबरदस्त, छान. आपल्यामध्ये आता सिल्वासा येथून मीना मॅडम आहे, तर मी त्यांना कोर्स बनवतो. त्यांनी पण त्यांचे 2 शब्द आजच्या प्रोग्राम विषयी काय वाटलं तर ते सांगावं. 1 मिनिट, त्यांना कोर्स बनवतो. मला वाटतं नाव काहीतरी अडचण झाली त्यांची. ठीक आहे, हरकत नाही. तोपर्यंत आपण आपल्यामध्ये लिडरशिप याचीवर आपले टीमचे महेश सर आहेत. तर मी महेश सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा रिव्ह्यू 1-2 मिनिटांमध्ये द्यावा. वेलकम महेश सर. धन्यवाद सर. डॉक्टर सरांचे खूप खूप धन्यवाद की अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या भाषेमध्ये सरांनी आपल्याला ज्या 6 बेसिक आहेत, जो की आपल्या या बिझनेसचा आत्मा आहे, त्याच्यामधला सेकंड पॉईंट सांगितला. आणि मित्र बघा, हा आपला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी किंवा आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठीचा हा आपला एक कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे. यामध्ये जेवढी मोठी लिस्ट आपली असेल तेवढा बिझनेस आपला मोठा होईल. आणि मोठी लिस्ट कशी बनवायची याचा फॉर्म्युला पण आज आपल्याला सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. तर दुसरी गोष्ट, आपल्याला जे ड्रीम लिस्ट बनवायची सांगितली सरांनी, ही ड्रीम लिस्ट आपल्याला थोडस आपण आपल्याला सुटेबल कसं होईल, म्हणजे जसं की सुरुवातीचे 3 महिन्यामधलं छोटंसं स्वप्न आपलं असेल, किंवा मग त्याच्यामध्ये फ्रीज घ्यायचं, किंवा एखादं छोटी टीव्ही घ्यायचं, असं छोटं पण स्वप्न असू शकतं, किंवा मुलांसाठी एखादी सायकल घ्यायची, असं कुठलंही स्वप्न असू शकतं मित्रांनो. ते सुरुवातीचे 3 महिन्यामधलं आपण 1-2-3 ड्रीम्स आपल्याला लिहायचे की 3 महिन्यामध्ये मला अशी अचिव्हमेंट पाहिजे, किंवा आपले व्हायटल पिन मधली एखादी पिनची अचिव्हमेंट पाहिजे. कुठलंही स्वप्न आपण लिहू शकतो. 3 महिन्याचं एक क्रायटेरिया आपण करू शकतो. त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये आपल्याला काय अचिव्हमेंट पाहिजे, त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये काय, म्हणजे असं आपण जर 3, 6, 1 वर्ष अशा पद्धतीने जर आपण त्याला टाइम दिला, तर आपलं तो एक गोल मध्ये त्याचं रूपांतर होईल मित्रांनो. फक्त स्वप्न पाहिजे, मग ते केव्हा पूर्ण होईल याच्यासाठी जर आपण त्याला टायमिंग नाही दिला, तर ते आपलं गोल म्हणून होत नाही. तर या पद्धतीने आपण आपली ड्रीम लिस्ट करू शकतो. आणि आपल्याला ते अचीव करणं पण सोपं जाईल, आणि आपल्याला त्यावर विश्वास पण बसत चालेल. तर डॉक्टर सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण रेकॉर्ड केलं की आज आपले 40 पेक्षा जास्त लोक आपल्या मीटिंग मध्ये होते. तर जसं सरांनी आता सांगितलंय, गैरे डॉक्टरांनी, की आपण मागच्या वेळेस जसं सगळ्यांनी प्लॅनिंग केलं होतं की येतानी प्रत्येकाने नवीन एक व्यक्तीला तरी घेऊन यायचं, आणि हीच प्रक्रिया आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहे मित्रांनो. यातूनच आपले नवीन नवीन लीडर पण तयार होणार आहेत, आणि यातूनच आपल्याला नॉलेज मिळणार आहे. आरसीएम बिझनेस म्हणजे आपल्याला काय खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टी करूनच आपला बिझनेस मोठा होणार आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी करूनच आपल्या या सिस्टम मधले पण लीडर घडणार आहेत. तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद की अतिशय चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीनं आणि सगळ्यांना समजेल असं सरांनी मांडणी केली, चांगली उदाहरणं दिले. मला नाही वाटत की आता कोणालाही कुठली लिस्टच्या बाबतीत कुठली शंका असेल, आणि जरी राहिली असेल तर आपल्या अपलाईनशी कॉन्टॅक्ट करून आपण ती पूर्ण करून घेऊ शकतो. धन्यवाद. ओव्हर टू डॉक्टर गैरे सर. थँक्यू सर, खूप छान. यानंतर आता मी जसं म्हटलं की सिल्वासहून मीना मॅडम आहेत. तर 4554 त्यांना नाव रिनेम करता आलेलं नाहीये, तर त्यांना अनम्यूटचा ऑप्शन देतो. वेलकम मॅम. ओके, बोला मॅडम, आवाज येतोय. आवाज येतोय का? जय आरसीएम. जय हरशिम, बोला सर. सर येतो. थँक्यू, वेलकम हाँ, सर, वेलकम. मैं सिलवासा से राजेंद्र आबंग बोल रहा हूँ। यस यस. किरण टेड़ेकर और वर्षा मैडम अड़ाओ, इनको मैं धन्यवाद देता हूँ कि उनके माध्यम से जो भी मेरे को दवाई का जो भी असर और मतलब उन्हें जो मार्गदर्शन किया, इसके लिए उनको मैं मन दिल से धन्यवाद कहता हूँ।
और वो गामा ओरिजिनल और प्रोटीन और अपना न्यूट्रीचार्ज, ये ये जो दवाई मैंने चालू की, लगभग अभी मेरे को 5 मंथ हो गए लेके, तो उससे मेरे को काफी फर्क पड़ा है। मतलब मेरा शुगर 300 तक था, कमी नहीं हो रहा था, मतलब ऊपर नीचे चल रहा था। तो जैसे मैंने ये सब उनके माध्यम से जो भी मार्गदर्शन मिला मेरे को, तो उससे मेरे को बहुत सारा काफी फर्क पड़ा। जो बॉडी में जो द, दवाई से सब कुछ असर पड़ा उनका। तो ऐसा ही अच्छा दवाई हम मार्केट में, और उसके लिए क्या है, अपना मन का भी इच्छा होना चाहिए कि हम ये दवाई ले रहे हैं। हमारे वो दवाई के ऊपर या कोई भी करने से पहले उसके ऊपर हमको ट्रस्ट बनना पड़ेगा कि भाई ये दवाई हमको लेना है, हम विश्वास के साथ लेना चाहिए उसको। तो उसको 2 गुना उसका असर मिलेगा। मैं इतना शब्द बोल के खत्म करता हूँ। जय आरसीएम। जय हरसिम सर, जय हरसिम। सर जी की अभी शुरुआत है और बहुत अच्छे तरीके से उन्होंने काम शुरू किया है। फिर एक बार वेलकम सर जी। सर और मैडम मिल के बहुत अच्छी तरह से काम कर रहे हैं। और अभी उन्होंने जैसे कहा कि वर्षा आडो मैडम उनको हेल्प कर रहे हैं, तो मैं एक बार उनको अगर कंफर्टेबल है आडो मैडम, तो वेलकम। हॅलो. हा सर, यस आवाज मॅडम. येतोय का माझा? यस मॅडम, येतोय आवाज, बोला. सर पण माझा कॅमेरा ऑन नाही होते, काय प्रॉब्लेम आलाय काय नाही. ओके सर, बोला मॅडम, काय हरकत नाही. हम्म. जय आरसीएम. जय हरसिम. धन्यवाद सर, मला बोलायचा चान्स दिला. अं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बेदरे सरांनी खूपच जबरदस्त पीपीटी शेअर करून आणि आपल्याला जे नॉलेज दिले ते एकदम जबरदस्त होतं. आणि त्यातलं महत्वाचं म्हणजे मला ते ड्रीम्स ते खूप आवडलं, म्हणून मी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय पण की पीपीटी पण शेअर करा म्हणून. तर मी सरांना परत एकदा विनंती करते की पीपीटी खरंच शेअर करा आम्हाला पण, म्हणजे आम्ही पण त्या पद्धतीने ड्रीम बुक लिहिण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित करणार. इथून मागे मी मनावर घेतलं नव्हतं, पण आज ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि निश्चितच मी ड्रीम बुक करणार आहे. आणि सरांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं ती पद्धतही खूप सुंदर होती आणि खूप छान वाटलं, मोटिवेट झाली मी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सिल्वासावरून जे अभंग सर बोलले, खूप छान जबरदस्त. पहिल्यांदा त्यांनी त्यांचा फीडबॅक आपल्या पुढे मांडलाय आणि त्यांना जो 6 महिन्यामध्ये रिझल्ट आला, एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्यांचा. तर मला वाटतं त्याच्यावरही सविस्तर आपण एक दिवस त्यांचं सेशन ठेवून आणि ते सविस्तर पद्धतीने त्यांचं फीडबॅक घेऊया आपण. आणि त्यांना शुभेच्छा. त्यांनी मला वाटतं त्यांनी स्वतः आधी महत्वाचं म्हणजे त्यांनी सुरुवात केली तर आधी स्वतः प्रोडक्ट यूज केले, स्वतः आधी रिझल्ट बघितला आणि आता ते कामही करणार असं त्यांनी सांगितलं. कारण मॅडम म्हणे आम्हाला रिझल्ट आलाय तर आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट आला त्या पद्धतीने आम्ही दुसऱ्यांना सांगू आणि दुसऱ्यांना पण अशी हेल्प करू बा. जसं त्यांना डायबिटीस होता तर तो त्यांचा पूर्णपणे अगदी शुगर अगदी लेवल झालेली आहे, त्याच पद्धतीने मग मी एक फीडबॅक सांगते. माझ्याही मिस्टरांना डायबिटीस होता, तो जवळजवळ 400 ते 450 शुगर होती. 1.5 महिना झालाय मी त्यांना ग्लायसम प्रोडाईट ग्लायसम टॅबलेट चालू केले, तर आता अगदी क्लिअर कट म्हणजे 150 वर शुगर आलेली आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे. बीपी पण नॉर्मल झालाय त्यांचा बऱ्यापैकी. शुगरची टॅबलेट तर डॉक्टरांनी ॲलोपॅथीची बंदच केलेली आहे. त्याच्यामुळे काही म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या प्रोडक्टचा. त्यासोबत कामही चालू आहे. तर मला असं वाटतं जर या पद्धतीने आपल्या झूमवर मीटिंग होत राहिल्या तर प्रत्येकाला एकमेकांचे फीडबॅक्स वगैरे प्लॅन प्रेझेंटेशन या गोष्टी ऐकायला मिळतील. मागच्या वेळेला सर बघा 20 ते 22 पार्टिसिपेट्स होते. या वेळेला मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे त्याचे डबल झाले, म्हणजे प्रत्येक जण एक एक घेऊन बसलाय असं आपण म्हणूया. बट नेक्स्ट वीकला मला वाटतं याच्या डबल
येऊत आणि येतीलच, गॅरंटी वाटते मला. सो मला बोलण्याचा चान्स दिला, सो थँक्यू सर, थँक्यू. जय RCM. थँक्यू मॅडम, खूप छान. यानंतर आपल्यामध्ये आता अजून वेळ आहे आपल्याकडे. तर जयकुमार फडतरे सरांचा कॅमेरा मला ऑन दिसतोय. तर सरांनी 1-2 मिनिटं येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं. त्यांना अनम्यूटचा ऑप्शन देतो मी. ऑप्शन दिलाय सर, अनम्यूट करा. हॅलो. यस, वेलकम वेलकम सर. हॅलो. हा यस, आवाज येतोय सर, बोला. हॅलो. हा बोला सर, आवाज येतोय. सरांचं काय ते नेटवर्क इश्यू दिसतोय. तर हरकत नाही, सरांनी प्रयत्न केला परंतु त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा काहीतरी नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे. तर आपल्या टीमचे मेंटॉर अण्णासाहेब गैरे सर आपल्यामध्ये आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. वेलकम अण्णासाहेब सर. आजच्या या 6 बेसिकच्या ट्रेनिंगमध्ये सेकंड जी आपली बेसिक आहे त्याच्यामध्ये प्रॉस्पेक्ट लिस्ट कशी बनवायची आणि ड्रीमची लिस्ट कशी करायची आणि त्यानुसार कसं काम करायचं, तर बेद्रे सरांनी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी सेशन घेतलेलं आहे. खरोखर अभिमान वाटतो, माझ्या या टीम मध्ये अतिशय उत्कृष्ट लीडर तयार झालेले आहेत आणि ते निश्चितच भविष्यामध्ये आपल्या टीम मध्ये नाव कमावणार आहेत आणि डायमंड टी जी आपली पिन आहे हे अचीव करणे सोपं होणार आहे. तर सरांचे खूप खूप अभिनंदन, आभार. त्यानंतर आता सरांनी जे सांगितलंय की बाबा प्रॉस्पेक्टची लिस्ट कशी करायची, त्याच्यासोबत ड्रीम लिस्ट करायची आहे. तर ड्रीमची लिस्ट जर बघितली तर 3 प्रकारची ड्रीम असतात, शॉर्ट टर्म, मिडल, ड्रीम बुक तयार केलं पाहिजे आणि ते ड्रीमच आपल्याला त्या दिशेने घेऊन जाणार आहे. ड्रीम असं बघितलं पाहिजे, एखादं ड्रीम जर आपण सांगितलं तर लोक आपल्याला हसले पाहिजे आणि बरेच लोक तिथंच ढिले होतात. आता एखाद्याने जर सांगितलं की मला मर्सिडीज कार घ्यायची आहे, तर सामनेवाले हसतात, बाबा याची मोटरसायकल याला नीट नाही आणि तो त्यानंतरच आपल्याला खरी रिस्क तयार होती आपली आणि आपण त्यांना मर्सिडीज जेव्हा घेऊन दाखवणार आहोत त्यावेळेस मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये हसत राहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपण ड्रीम सांगितलं की लोक हसतात, आपल्या डोळ्यात पाणी येतं, परंतु जेव्हा ड्रीम पूर्ण होतं त्यावेळेस आपण हसत असतो आणि सामनेवाले लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. खरोखर यांनी करून दाखवलं, मी पण केलं असतं तर माझ्या पण दारामध्ये गाडी उभी राहिली असती. मित्र, करण्यासारखं खूप आहे, शिकत राहायचंय. जसं आपण एखाद्या कोर्सला म्हणा किंवा एखाद्या वर्गामध्ये ऍडमिशन घेतो आणि त्या कोर्स प्रमाणे आपल्याला वह्या घ्यावं लागतात, पुस्तक घ्यावं लागतात, शिकावं लागतं, वेळ द्यावा लागतो. तोच प्रकार या ठिकाणी आहे. पार्ट टाइम मध्ये आपण थोडं थोडं शिकायचं आहे आणि दर आठवड्याला आपली जी जूम मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण बोललं तरच आपण पुढे लीडर करणार आहोत. जर आपण असंच व्हिडिओ बंद ठेवला, बोललोच नाही, तर शेवटपर्यंत आपला बिझनेस असाच राहील. तर मित्र, जास्तीत जास्त लोकांनी डेअरिंग करावं, याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करेन. आणि दर आठवड्याला आपण दुप्पट पार्टिसिपेट कशी येतील याचं टार्गेट घेऊन या जो मीटिंग करूया, अशा पद्धतीने मी सर्वांना आवाहन करेन. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हर्षी. थँक्यू सर, थँक्यू. नक्कीच सर, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही दुप्पट पार्टिसिपंटचं यावेळी टार्गेट ठेवूया आणि कमीत कमी 60च्या पुढे तरी पार्टिसिपंट आपण पुढच्या गुरुवारी जॉईन करायला प्रयत्न करू सर.
धन्यवाद पुन्हा एकदा. आपल्या टीमचे मेंटॉर आणि एम्ब्रॉयड अचिव्हर आपल्यामध्ये आहेत. तर मी आदरणीय राजकुमारजी सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन द्यावं. वेलकम सर. आवाज येतोय सर? यस सर. जय आर सी सगळ्यांना, आणि मनापासून धन्यवाद बेदरे सरांना, डॉक्टर गैरे सरांना, की सुंदररित्या होस्टिंग पण केली आणि बेदरे सरांनी कमी वेळेत जास्त गोष्टी आपल्याला, आपला जो सिक्स बेसिकचा सेकंड पार्ट आहे त्याच्याबद्दल सांगितले आणि स्टेप बाय स्टेप सांगितले. असं कुठे वाटलं नाही की सर आपल्याला एखादी गोष्ट मिस करतायत की सांगताना, की नाही ड्रीम्स बद्दल हे पण सांगायचं होतं, हे राहून गेलं. पण सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते प्रत्येक स्टेप सरांनी त्याच्यामध्ये कव्हर केल्या. आपण एक एक पार्ट का घेतोय, कारण की आपल्याला त्या पॉईंट वरती पुढच्या 7 दिवसात काम करायला वेळ पण भेटला पाहिजे. आता हे ड्रीम्स आणि जे प्रोस्पेक्टिंग आहे जे सरांनी सांगितलं, तर आपल्या सगळ्यांचं हे टार्गेट पाहिजे की येणाऱ्या पुढच्या गुरुवारच्या मीटिंगच्या आधी आपण जो आज पार्ट जो कव्हर केला आपण तो आपल्याला त्याच्यावरती काम करता यायला पाहिजे आणि ते कम्प्लीट झालं. तरच हे आपण जे पॉईंट वाईज जे मीटिंग घेतो त्याचा कुठेतरी फायदा आहे. खूप छान पद्धतीने सरांनी सांगितलं. सरांनी स्वतःची ड्रीम लिस्ट दाखवली की कशा पद्धतीने त्यांनी ड्रीम लिस्ट बनवली आणि कशा पद्धतीने एखादी ड्रीम लिस्ट आपण बनवल्यानंतर त्याचा इफेक्ट होतो, आपण त्याच्यासाठी काम करायला लागतो. ड्रीम्स प्रत्येक जण बघतच असतो. आज एव्हरेस्ट शिखरवरती जायचं ड्रीम्स भरपूर जणांनी बघितलं असेल ना, पण पूर्ण ज्यांनीच केलं त्यांनी त्या ड्रीम्सला टार्गेटमध्ये रूपांतर केलं. आज ड्रीम सगळ्यांनी बघितलं, पण काही कमी लोकांनीच त्याला टार्गेट बनवलं असेल त्या ड्रीमला. पण आपल्याला पण तेच करायचं. आपण जे ड्रीम बनवले ते टार्गेट करून आपल्या बुकमध्ये त्याला सरांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने आपल्याला त्याचं नोट करायचंय, त्याला डेट फायनल करायची, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतील. आपल्याला पुढचे 7 दिवस आहे त्याच्यावरती आपण प्रत्येकाने नाही सरांसारखी जरी बनली तर सरांचं कॉलवरती हेल्प घेऊन आपण आपली एक 4-5 ड्रीमची तरी आपण लिस्ट बनवू शकतो, त्याला फायनलाइज करू शकतो, त्याला कशा पद्धतीने अचीव करायचं. आपल्या सगळ्याकडे गैरे सरांसारखं, अण्णासाहेब गैरे सरांसारखं मार्गदर्शन आहे, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करायचं या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करू शकतो. आरसीएम परिवारामध्ये जर आपण बघितलं असेल, आपण पहिल्यापासून बोलत आलो की आरसीएम एक परिवार आहे. आरसीएम मध्ये आपल्याला ही एक बिझनेसपेक्षा मी एक सर्वात महत्वाची संधी म्हणेल की आरसीएम मध्ये तुम्ही बघा की आरसीएम मध्ये ड्रीम तुमचे स्वतःचे असतील, पण ते ड्रीम कम्प्लीट करायला प्रयत्न सर्वांचे असतील सर. तर अशी गोष्ट तुम्हाला आरसीएम व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच फील्डमध्ये भेटणार नाही. तुम्हाला ड्रीम्स पण तिकडे स्वतःच बघायला लागतील, पूर्ण पण स्वतःच करायला लागतील. पण आज तुमच्या ड्रीमसाठी पूर्ण आरसीएम परिवार काम करायला तयार आहे. गैरे सर काम करायला तयार आहेत. पुण्यातून शेख सर काम करायला तयार आहेत. म्हणजे सगळेजण. पण कुठेतरी हे ड्रीम बघण्याचं काम तुमचं आहे. तुमचे ड्रीम आम्ही नाही बघू शकत, आम्ही प्रयत्न करू शकतो तुम्हाला ते ड्रीम्स कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. तर येणाऱ्या 7 दिवसात आपल्याला हे टार्गेट घ्यायचं की जी ड्रीम लिस्ट सरांनी आपल्याला बनवायला सांगितली, तर निदान म्हणजे जर मी बरोबर बोलत असेल तर पुढच्या सेशनच्या वेळेस आज जे आपण 40 एक लोक आहेत, निदान 40 ड्रीम लिस्ट तरी आपल्या तयार पाहिजे आणि त्यातल्या 10 एक लोकांचे ड्रीम बुक आपण त्यावेळेस प्रेझेंट करू शकतो. अशा पद्धतीने आपण पुढच्या 7 दिवसात ड्रीम लिस्ट तयार करूया, त्याच्यावर काम करूया. कंपनीच्या लेवलला तयारी करते ते आपल्याला कुठेतरी आपल्या लेवलला आज तयारी करणं गरजेचं आहे. आणि खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितलंय. परत एकदा पूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद करतो की आपण अशा पद्धतीने नियोजन करतोय. आज 22ची संख्या जशी वर्षा मॅडमनी सांगितली 40 वरती पोहोचली. पुढच्या मीटिंगला 100% ती 80च्या आसपास पोहोचेल आणि त्या पद्धतीनेच आपण सगळे मिळून काम करतोय. पुढच्या मीटिंगचं जर नियोजन करता आलं तर मला असं वाटतं की आपण या महिन्यामध्ये जी आपली महिलांचा जो प्रोग्राम असतो तो आपल्याला नाही घेता आला, तर सगळ्यांच्या संमतीने आपण त्याच्यावरती एक प्रोग्राम घेऊ आणि कोणीतरी महिलाच नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे सिक्स बेसिक मधला तो कव्हर करेल. असं झालं तर मला वाटतं बरं होतंय. त्याच्यासाठी आपण सगळ्यांची संमती घेऊन ते फायनल करूया. परत एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद. जय आरसीएम सगळ्यांना. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. नक्कीच सर, तुम्ही आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती होमवर्क करून पुढच्या आपल्या सेशनच्या वेळेस नक्कीच ड्रीम बुक आम्ही प्रेझेंट करू. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे सर, तर आपण बेदरे सरांचं ड्रीम बुक बघायची सगळ्यांची इच्छा होती. तर थोडंसं स्लोमध्ये दाखवा सर, काय हरकत नाही. मगाशी स्क्रीन शेअर असल्यामुळे काय दिसत नव्हतं. तर वेलकम बेदरे सर, परत आहे. दिसतंय का सर? येस सर, दिसतंय.
सर म्यूट अनम्यूट करा सर, म्यूट झाले तुम्ही. Yes. तर हे असं मी टाकलं होतं, डेट लिहिली होती मी, आणि माझं पूर्ण झालेलं आहे. पहिले ते ओपनर पेन, तिसरी पेन. त्यानंतर हे मी लिहिलं होतं स्वप्न, हे जुलैमध्ये मी गाडी घेतलेली आहे, फ्रॉन्स कार. जुलै 24 मध्ये मी तारीख टाकली होती खाली, पूर्ण झालेली आहे. असे मी 2 वर्षामध्ये माझ्या 100 जी लिस्ट आहे त्यातले मी 10 स्वप्न पूर्ण केलेली आहेत. त्यानंतर ते पुढचं स्वप्न आहे, टीव्ही आहे, मोठी टीव्ही, 100 इंच टीव्ही घ्यायची. हे गोल्ड आहेत. हे 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे असेल, हे जो स्वप्न आहे. हे इंडियन टूर आहेत वेगवेगळ्या स्टेट मधल्या. हे मोठी टीव्ही आहे. एक आपले रॉयल्टी पिन आहे, मी चार्ट टाकलंय सप्टेंबर 24, सॉरी सप्टेंबर 25. Yes. हे जे की सगळ्याचे ड्रीम पिन आहे. त्यानंतर हा मोबाईल असेल. त्यानंतर ही साऊथ ईस्ट टूर आहे. त्यानंतर ही दुसरी ट्रिप आहे. हे आहे भारतामधलेच. हे पुढचे पिन आहे स्टार प्लॅटिनम, हे जे मी डेट टाकलेले सप्टेंबर 2027. टेक्निकल पिन आहे थोडक्यात. हे हे दुबई ट्रिप असेल, हे डेट टाकलेलं आहे मी इथं 2026. तर हे मुलांचे शिक्षण असेल, उच्च शिक्षण. नंतर हे लक्झरियस बंगलो, ते स्वप्न आहे अनेक माझं पुढचं. पुन्हा तेच त्या घरामध्ये बिग होम थिएटर, हे स्वप्न आहे. असे मी 100 लिस्ट तयार केले, त्यातले मी एक 40-45 व्हिज्युअलाइज फोटो लावलेले आहेत, आणि मी ते बेडरूम सुद्धा चिटकवलेले आहेत. ही पुढची BMW कार आहे, मी स्वप्न आहे 2030 कार आहे. 2030 मी BMW घेणार आहे. त्यानंतर ही युरोप टूर असेल, 2027-28 टाकलेलं आहे मी. त्यानंतर पुन्हा ही बिग मोठं फार्म हाऊस, हे स्वप्न आहे माझं 2033. त्यानंतर ही पुढची पिन आहे स्टार पल पिन आरसेम मधले. पुन्हा हे सॅन्तोरिनी आइसलँड आहे, हे तर स्वप्न आहे माझं 2030. त्यानंतर ही मर्सिडीज बेन्झ जी कार आहे, 2035 स्वप्न आहे, 2035 ला घ्यायची मला कार ती. त्यानंतर ही क्रूज टूर असेल, मला ती 2029 ला करायची. 33 ला 4-5 टूर करायचे क्रूजच्या, उद्यात लिहिलेले आहे मी खाली असेल. त्यानंतर हे आइसलँड ट्रिप असेल. त्यानंतर ही महत्वाची पेन पुढची स्टार रुबी. त्यानंतर ही अमेरिका ट्रिप आहे. अमेरिका ट्रिप मी लिहिलेली आहे 2034 ला लिहिलेलं आहे मी ट्रिप. ही सगळ्यात महत्वाची आपली आरसीएमची पिन, डायमंड पिन, ज्यासाठी आपण सगळे आरसीएम मध्ये आलो, ते मी लिहिलेलं आहे 2040 ला. आणि माझी त्या अगोदर पूर्ण होईल यात काय शंका नाही, मी पूर्ण करणार असते. त्यानंतर हे आरसीएमचे पहिले करोडपती मुकेश कोठारी सर, यांच्यासारखं मला बनायचं, म्हणजे मी त्यांचा फोटो लावलेला आहे. त्यानंतर मी चेक लिहिलेला आहे, मला महिन्याला किती इन्कम पाहिजे. मी लिहिलेलं आहे मला महिन्याला 1 करोड रुपये इन्कम पाहिजे, लिहिलेलं आहे मी. हा चेक लावलेला आहे इथं. याप्रमाणे असं 40 फोटोचं व्हिज्युअलाइज ड्रीम बुक बनवलेलं आहे. आणि बाकीचे 100 लिस्ट तयार आहे, त्यातले मी 10 स्वप्न या 2 वर्षात पूर्ण केले आहेत. धन्यवाद. खूप जबरदस्त सर, खूप छान. जशी आपली 10 स्वप्न पूर्ण झालीत, राहिलेली सगळी पूर्ण होत, आणि अजून जी बघायची ती सुद्धा लवकरच पूर्ण होतील सर, ज्या पद्धतीने तुमचं काम चाललंय. आणि जसं आता मगाशी सरांनी सांगितलं की डायमंडची पिन लवकरच तुम्ही बघणार आहात, तर तुम्ही तारीख टाकली त्याच्या आधीच ती येणार आहे, हरकत नाही. आडवा मॅडमने टाकले की तुमची ड्रीम बुकची पीपीटी किंवा पीडीएफ करून टाका. आपण 6 महिन्यापूर्वी टाकली होती सर, परत टाकूया, हरकत नाही. त्यावेळेला कदाचित पाहिलं नसेल, काहीतरी वेगळं आहे असं वाटलं असेल. तर आज बऱ्याच जणांचं क्लिअर झालं असेल की ड्रीम बुक मध्ये काय ताकद आहे, आणि ड्रीम बुक किंवा ड्रीम लिहिल्यामुळे काय फरक पडतो, हे नक्कीच प्रत्येकाला कळेल.
किंवा जे लिहितील त्यांना लक्षात येईल. तर अजून एक थोडासा वेळ आहे आपल्याकडे. तर आपल्यामध्ये जागृती भागवत मॅडम आहे. जर कम्फर्टेबल असतील मॅडम तर त्यांनी 1-2 मिनिट बोलावं. वेलकम मॅडम. सर फडतरे सर एक बोलतील, 1 मिनिट. येस फडतरे सर. येस. आवाज येतोय सर? येस मॅडम, येतोय आवाज. JRCM सर. JRC. आजचं मीटिंग सेशन खूप छान झालं. बेदे सरांनी खूपच छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलंय आज. आणि सरांच्या सांगण्यानुसार नक्कीच एक ड्रीम बुक आम्ही पण बनवणार आहे आता. आणि त्यात नक्कीच जे स्वप्न पूर्ण करायचे ते नक्कीच लिहायला सुरुवात करणार सर. आणि खूप छान वाटलं आजचं मीटिंग सेशन ऐकून. थँक्यू मॅडम. खूप छान. सर अनम्यूट झाले. म्यूट झाला सर तुम्ही. येस सॉरी. खूप छान बोलल्या भागवत मॅडम. आणि बघा, मला वाटतं पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा बोलले असतील. तर बेदरे सर मागाशी काय बोलले तुम्ही लास्ट, मला ऐकायला नव्हतं आलं. फडतरे सर आणि कल्याणी बेदरे या येस दोघं येस जर येस. बोलतील. तरी सरांना मागाशी बोलता नाही आलं, परत आपण एकदा हा. चान्स देऊया त्यांना. ते 12 जॉईन झाले. येस 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 बिलकुल बिलकुल. फडतरे सर, आपण व्हिडिओ ऑन करून बसलेला आहात. तर परत एकदा तुम्हाला ऑप्शन देतो मी की अनम्यूट करा. तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे. येस झाले सर, बोला. वेलकम सर फडतरे सर. हॅलो हॅलो. हा बोला सर, आवाज येतोय तुमचा, बोला. बेंद्रे सरांनी आज चांगले लेक्चर दिलेले आहे. ते आमचे साहेब आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम केलेलं आहे. त्यांची पुण्याला बदली झाल्यामुळे संपर्कात असतो आम्ही त्यांच्या. आज त्यांचा फोन आलता की आज जॉईन व्हा. त्यांनी चांगल्या प्रकारे लेक्चर दिलं. त्यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. बेदरे सर, मला वाटतं सरांचं जॉईनिंग नाही झालं अजून ना? नाही. ओके. बघा सर, आत्ताचं आपण लाईव्ह उदाहरण आहे. आपण एका नवीन व्यक्तीला सुद्धा आपल्या मीटिंग मध्ये बसवू शकतो. आणि आपला हा तर ट्रेनिंग पार्ट आहे. हा तसं पाहिलं तर 6 महिने 1 वर्षानंतरचा पार्ट असतो. पण फडतरे सरांचा तो आजच, म्हणजे पहिल्या दिवशी झाला. हरकत नाही. त्यांना आरशिम अभियानामध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्यामध्ये येरमाळा शॉपचे ओनर कल्याणी बेदरे मॅडम आहेत. तर त्या कम्फर्टेबल असतील तर त्यांनाही अनम्यूटचा ऑप्शन देतो. वेलकम मॅम, कल्याणी बेदरे मॅम. हॅलो, जय आसिम सगळ्यांना. बेदरे सरांनी जे आपल्याला आता मार्गदर्शन केलेलं आहे ते अत्यंत अनमोल आहे आपल्यासाठी. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले. आम्ही त्यांना म्हणजे ते आमच्या घरातलेच मेंबर असल्यामुळे आम्हाला तर त्यांचं मार्गदर्शन पावलोपावली होत असतं. तर त्यांनी जे पॉइंट सांगितलेत आपल्याला ते अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आरसीएमच्या. तर धन्यवाद बेदरे सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. मॅडमचं ओळख सांगतो मी परत एकदा. त्यांचं येरमाळा आहे ते शॉप आहे. आणि खूप छान पद्धतीने ते वर्क करतात आहेत. आणि त्यांना ऍक्च्युली डेपोचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कोल्हापूरहून त्यांच्याकडे प्रोडक्ट पोहोचतात, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे शक्यतो अवेलेबल नाही, असं कुठलं काय होत नाही. थोडक्यात सांगायचं काय तर आपल्याला करायची इच्छा असेल तर आपण नक्कीच करू शकतो. थँक्यू मॅम. व्हेरी गुड. म्यूट झाले सर, म्यूट झाले. येस सर. जर कुणाला बोलायचं असेल तर हँड रेज करू शकता, फिजिकल किंवा डिजिटल. नाहीतर आपण 1-2 मिनिटामध्ये आपली मीटिंग आज संपवणार आहोत. कुणाला जर काही विचारायचं असेल किंवा बोलायचं असेल तर हँड रेज करा प्लीज.
मला वाटतं कोणाचाच हँडरेज नाही, म्हणजे आहे अजय सर, सॉरी सर. आपल्या टीमचे मेन लीडर अजय सर, त्यांचा व्हिडिओ ऑफ होता त्यामुळे मी त्यांना आज बोलवलं नव्हतं. हरकत नाही. आपल्या टीमचे डायनॅमिक लीडर, रॉयल्टी अचिव्हर आणि खूप फास्ट अशी प्रत्येकाला मदत करणारे लीडर आपल्यामध्ये आहेत. तर मी वेलकम करतो अजय सर, वेलकम. प्लीज हेल्प मी, वेलकम. जय सिम, आवाज येतोय माझा? येस सर, येस सर. जय हरसिंग. कॅमेरा जरी बंद असला तरी संपूर्ण मीटिंग मी या ठिकाणी ऐकलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने बेदरे सरांनी आपल्याला सिक्स बेसिक मधलं जे काही दुसरे टॉपिक आहे ते पीपीटी सह एक्सप्लेन केलं आहे. तर सरांची या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार करतो की अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलंय. अशाच पद्धतीने जर गुरुवारी आपण मीटिंग 9 वाजता घेत असतो, नवीन नवीन टॉपिक नवीन लीडर या ठिकाणी घेऊन येतात, त्यातूनच आपली लिडरशिपची क्वालिटी या ठिकाणी दिसते. मागच्या आठवड्यामध्ये जसं टिळेकर सरांनी पहिलं बेसिक या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन केलं आणि आज डॉक्टर बेदरे सरांनी या ठिकाणी दुसरं बेसिक घेतले. तर बघा, आपल्या बिझनेसचा मूळ पाया हा सगळा बेसिक वर डिपेंड असतो. जर आपल्या सिस्टीम मध्ये जर बघितलं, या सिस्टीम मध्ये तेच लोक आवाज येतोय माझा? येस सर, येस सर, बोला, आवाज येतो. कॉल आला होता मध्ये, त्याच्यामुळे डिस्कनेक्ट झाला. काय हरकत नाही. या सिस्टीम मध्ये तेच लोक सक्सेस किंवा ग्रोथने काम करतात ज्यांचे बेसिक वर पकड जास्त असते. तर जे काही सिक्स बेसिक आहे ते जर 100% फॉलो केले तर निश्चितच प्रत्येकाची या ठिकाणी ग्रोथ होणार आहे आणि अचिव्हमेंट होणार आहे. अशाच पद्धतीने बेसिक असतील, कार्डिनल असतील, कोर असतील, आपण जर आठवड्याला ट्रेनिंग घेणार आहोत. तर अतिशय छान आजची मीटिंग झाली. मी बेदरे सरांच्या या ठिकाणी परत एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्यांनी आज आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलं आणि मला या ठिकाणी बोलण्याचा चान्स दिला, तो बद्दल धन्यवाद. ओव्हर टू डॉक्टर गैरे सर. थँक्यू सर, थँक्यू. खूप छान सर, आपण सांगितल्याप्रमाणे नक्कीच आम्ही कार्यवाही करू. आणि आपली वेळ जरी संपत आलेली असली, अजूनही कुणाला बोलायचं असेल तर हँडरेज करू शकता. त्यानंतर आपल्याकडे बघा एक कॅटेगरी आहे किसोल. तर किसोलमध्ये आपण स्कॅन करून आपल्याला उडानचं रजिस्ट्रेशन करता येतं किंवा अजून बऱ्याच फॅसिलिटी आहेत. जर किसोलमध्ये कुणाला काम करायचं असेल आणि जर काय अडचण वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 28 मे हायजीन डे आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला स्कॅन करून मध्ये आपण टाकले होते ते. तर कोणी जर राहिला असेल तर त्यांनी नक्कीच आपलं एक अभियान आहे आणि आपली वैयक्तिक स्वच्छता आहे, त्याला काही विशेष काही नाही. लेडीजनीच केलं पाहिजे असं काही नाही, जेंट्स पण करू शकतात. तर प्रत्येक जण तो फॉर्म, फक्त आपल्याला तिथं आपलं नाव आणि आयडी नंबर भरायचा आहे. आयडी नंबर नसेल तरी चालतो. तर आपल्याला एक शपथ घ्यायची की मी वैयक्तिक स्वच्छता ठेवल. आणि वैयक्तिक स्वच्छता ही खूप अगदी आपल्याला शाळेत सुद्धा शिकवली जाते आणि इथे सुद्धा आपल्याला शिकवण्याची गरज पडू नये माझ्या मते, आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे. तर परत एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजची मीटिंग खूप उत्साहात आणि खूप छान पद्धतीने पार पडली. आता कोणाचा हँडरेज नाहीये आणि आपला वेळ पण झालेला आहे, आपल्याला टाइम आपण पाळतोय. तर आजचं मीटिंग सर्वांच्या अनुमतीने संपली असे मी जाहीर करतो. सर्वांना अनम्यूटचा ऑप्शन देतो. सर्वांनी जय आरसीएम म्हणायचंय आणि आपण आजची मीटिंग एंड करूया. जय आरसीएम. जय आरसीएम. जय आरती. जय आरसीएम. थँक्यू.